भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती महोत्सवानिमित्त हडपसर परिसरातील अल्लाड वस्ती येथे सिद्धार्थ तरुण मंडळ व माता रमाई महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी संपूर्ण परिसर निळ्या झेंड्यांनी, आकर्षक रोषणाईने आणि भीमगीतांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। या जयंती महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कडूबाई खरात। त्यांच्या आगमनावेळी नागरिकांनी जल्लोषात स्वागत करत मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमस्थळी भीमसैनिक, महिला, युवक युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी स्थानिक नगरसेवक निलेश अल्हाट यांनीही उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले व उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान कडूबाई खरात यांनी आपल्या दमदार आवाजात आणि हृदयस्पर्शी सादरीकरणातून सदाबहार भीमगीते सादर केली। जय भीम, भीमराजा, निळा झेंडा यांसारख्या गीतांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले। उपस्थित भीमसैनिक व भीमकन्या यांनी भीमगीतांच्या तालावर नाचत जल्लोषात सहभाग घेतला। कडूबाई खरात यांच्या प्रत्येक गीताला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अल्लाड वस्तीतील हा संयुक्त जयंती महोत्सव अत्यंत थाटामाटात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर सर्वत्र पाहायला मिळाला। आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन करत नागरिकांसाठी आकर्षक व्यवस्था केली होती। संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, ऊर्जा आणि भीममय वातावरण अनुभवायला मिळाले। या भव्य जयंती महोत्सवाचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनीष कांबळे यांनी। पाहूया आपण खास रिपोर्ट। सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी आज पुन्हा एकदा हडपसरच्या अल्लाड वस्ती या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय भीमगीताच्या सुप्रसिद्ध गायिका ज्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भीमगीतांची कोकिळा म्हणून ओळखलं जातं असं कडूबाई खरात यावेळेस आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। खऱ्या अर्थाने जर पाहायचं तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांची उपस्थित झाली होती आणि कडूबाई खरात यांचं नाव ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणची गर्दी अप्रतिम असते आणि त्यांच्या या ठिकाणी येण्यामुळं नागरिकांची मोठी उपस्थिती होती। ताई, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल? खरोखर तर सगळ्याला माझा क्रांतीचा मानाचा जय भीम नमो बुद्धाय। हे खरोखर आयोजकाने सिद्धार्थ तरुण मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ खरोखर यांनी कार्यक्रम घडवून आणला, खूप छान प्रतिसाद दिला आणि जे नागरिक काही कार्यक्रम ऐकायला आले, माझे भाऊ माझे बहिणी, खूप शांततानं पार पाडला। खरोखर मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि तुमच्या चॅनलचे सुद्धा आभार व्यक्त करते। जय भीम। आणखी एक प्रश्न आहे, बाबासाहेबांनी एक कानमंत्र दिला आहे, ते म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मात्र हे दृश्य कुठेतरी कमकुवत आहे असं दिसून येत आहे, याबद्दल काय सांगाल? याबद्दल मला सांगायचं आहे असं सांगायचं आहे की कुठे बी राहत असेल, ज्या ठिकाणी आपण राहायला गेलो, आता मोफत शाळा आहे, हॉस्टेल आहे, आमच्या भावाईनं आमच्या बहिणीनं हॉस्टेलमध्ये लेकरं टाकावा, ध्यान ठेवावा, शाळा शिकवावा, ही काळाची गरज आहे। बाबासाहेब सांगून गेलेत, बाबासाहेबाच्या जबानीला कुठं कुस लावू नाही, एवढी नम्रतेची विनंती करते की मुला बाळाला शिकवा। जय भीम नमो बुद्धाय। नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज हडपसरच्या अल्लाड वस्ती या ठिकाणी सिद्धार्थ मित्रमंडळ आणि माता रमाई या महिला संघाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला होता आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठी गर्दी देखील जमली होती। आपल्यासोबत नगरसेवक निलेश अल्हाट आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची, आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।